नमस्कार. मस्त पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. बाहेर गार वारा, रिमझिम पाऊस आणि अशा हवेत काहीतरी गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट खावंसं वाटतंच. पण जर तोच स्नॅक हेल्दी, प्रोटीनने भरलेला आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असेल तर मग काय म्हणायचं. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी सोया पनीर टिक्की. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ, पौष्टिक आणि खूपच स्वादिष्ट. ही टिक्की तुम्ही मुलांच्या लंच बॉक्ससाठी, मॉर्निंग ब्रेकफास्ट, संध्याकाळच्या चहासोबत किंवा हलक्या डिनरसाठीही बनवू शकता. सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 ग्लास पाणी घेते. आता त्यामध्ये सोया चंक्स म्हणजे सोयाबीन भिजत ठेवणार आहोत. साधारण 10 मिनिटात सोया चंक्स छान फुलून तयार होतात. तुम्हाला हवं तर हे तुम्ही गरम पाण्यातही भिजवू शकतात, त्यामुळे ते अजूनही लवकर मऊ होतात. आता सोया चंक्समधील सगळं अतिरिक्त पाणी चांगलं स्क्वीज करायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून जाडसर ग्राइंड करून घ्यायचं. अगदी बारीक पेस्ट करू नका. आता हे मिश्रण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये बारीक चिरलेले आलं लसूण घालूया. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता या रेसिपीची सर्वात महत्त्वाची आणि हेल्दी भाग म्हणजे पनीर. अर्धा पनीर किसून या मिश्रणात घालूया. पनीरमुळे टिक्कीची चव तर वाढतेच, पण त्याचबरोबर प्रोटीन आणि कॅल्शियमही भरपूर मिळतं. आता मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद, 1.5 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, थोडीशी काली मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता टिक्कीला छान बाइंडिंग यावं म्हणून 3 चमचे बेसन घालूया. शेवटी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन टिक्कीचा आकार द्यायचा. तुम्ही गोल, हार्ट, स्टार किंवा कुकी कटरच्या मदतीने कोणतेही आकार देऊ शकता. त्यामुळे मुलांना ही टिक्की अजून जास्त आवडेल. बघा, आपल्या सगळ्या टिक्क्या तयार झाल्या आहेत. आता गॅसवर पॅन गरम करून त्यात थोडंसं तेल घालूया. आपण ह्या टिक्क्या डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहोत. मध्यम आचेवर दोन्हीही बाजूने सुंदर गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत टिक्क्या भाजून घ्या. किती मस्त रंग आला आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ, रसाल आणि प्रोटीनने भरलेली ही टिक्की खाण्याचा आनंदच वेगळा आहे. पावसाळ्यातील हा हेल्दी स्नॅक एकदा नक्की करून बघा. घरातील प्रत्येक जण नक्कीच आवडीने खाईल. ही टिक्की तुम्ही हिरवी चटणी, दही, टोमॅटो सॉस किंवा गरमागरम चहासोबत सर्व करू शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा.